नमस्कार मित्रांनो, मराठी जॉब अलर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने एक मोठी भरती जाहीर केली आहे. चला, आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण याच भरतीबद्दल सगळं काही जाणून घेऊया. हो, अगदी बरोबर. तब्बल 222 जागा आणि त्याही गट क मधल्या. ही खरंच एक खूप मोठी संधी आहे, कारण यात इतकी वेगवेगळी पदं आहेत की अनेकांना आपापल्या पात्रतेनुसार अर्ज करता येणार आहे. तर मग पुढच्या काही मिनिटांत आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी कोणती पदं आहेत ते बघू. मग त्यासाठी पात्रता काय लागणार आहेत ते तपासू. पगार, अर्ज शुल्क, महत्त्वाच्या तारखा आणि हो, अर्ज कसा करायचा हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. म्हणजे सगळी प्रक्रिया एकदम सोपी होऊन जाईल. चला तर मग सगळ्यात आधी बघूया की या 222 जागांमध्ये नक्की कोणकोणती पदं भरली जाणार आहेत. इथे पदांची व्हरायटी खरंच खूप आहे. जसे की ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी 32 जागा आहेत आणि सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल 100 जागा या फायरमन पदासाठी आहेत. त्यासोबतच स्वच्छता निरीक्षक, लिपिक अशी बरीच पदं आहेत. म्हणजे संधी भरपूर आहेत. बरं, पदं तर आपण पाहिली, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या पदांसाठी आपण पात्र आहोत का? चला, आता पात्रतेचे निकष काय आहेत तेच नीट समजून घेऊया. पहिला आणि सगळ्यात बेसिक निकष आहे वयाचा. कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असायला हवीत आणि जास्तीत जास्त 38 वर्ष. आणि हे वय कधी मोजणार? तर लक्षात ठेवा, 31 जानेवारी 2026 या तारखेला. आता बघूया शिक्षण काय हवंय. टेक्निकल पदांबद्दल बोलायचं झालं तर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री लागेल आणि ट्रेसर पदासाठी अर्ज करायचा असेल तर ड्राफ्ट्समॅनचा डिप्लोमा हवा. प्रत्येक टेक्निकल पोस्टसाठी अशी विशिष्ट पात्रता आहे. आता येऊया फायर आणि सिक्युरिटी पदांकडे. डेप्युटी फायर स्टेशन ऑफिसरसाठी फायर इंजिनिअरिंगची डिग्री किंवा डिप्लोमा गरजेचा आहे. पण जी सगळ्यात जास्त पदं आहेत म्हणजे फायरमॅनची, त्यासाठी फक्त 10वी पास असणं पुरेसं आहे. ही एक खूप चांगली संधी आहे. इतर पदांचं काय? तर सॅनिटेशन इन्स्पेक्टर बनायचं असेल तर कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतो. आणि कॅशियर पदासाठी मात्र कॉमर्समधली पदवी म्हणजे BCom असणं बंधनकारक आहे. आणि हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट, वयोमर्यादेत सूटसुद्धा आहे. सरकारी नियमांनुसार मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट 43 वर्षांपर्यंत, तर दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी 45 वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे नक्कीच जास्त लोकांना संधी मिळेल. चला, आता जरा पैशाच्या गोष्टी करूया. म्हणजे या पदांसाठी पगार किती मिळेल आणि अर्ज करण्यासाठी फी किती भरावी लागेल हे समजून घेऊया. इथे आपल्याला पगारातला फरक लगेच लक्षात येतो. जसं की ज्युनियर इंजिनियर पदासाठी सुरुवातीचा पगार आहे 38,600 रुपये, तर दुसरीकडे फायरमन पदासाठी तो 19,900 रुपयांपासून सुरू होतोय. म्हणजे सगळ्या पदांची मिळून एकूण पे स्केल बघितली तर ती 19,900 रुपयांपासून सुरू होऊन 1,22,800 रुपयांपर्यंत जाते. ही खरंच एक आकर्षक सॅलरी रेंज आहे. बरं, आता अर्ज फी किती आहे? तर जनरल, OBC आणि EWS कॅटेगरीसाठी 1,000 रुपये फी आहे. आणि SC/ST कॅटेगरीतील उमेदवारांसाठी हीच फी 900 रुपये आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण पदं, पात्रता आणि पगार पाहिला. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे महत्त्वाच्या तारखा आणि सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे याकडे. या तारखा कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. अर्ज सुरू होत आहेत 17 फेब्रुवारी 2026 पासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 18 मार्च 2026. अजिबात वेळ घालू नका. सिलेक्शन कसं होणार? तर याचे 3 मुख्य टप्पे आहेत. सगळ्यात आधी एक ऑनलाईन परीक्षा होईल. त्यात पास झालात की मग कागदपत्र तपासली जातील, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आणि हो, जे फायर सर्व्हिसच्या पदांसाठी अर्ज करतायत त्यांच्यासाठी एक फिजिकल फिटनेस टेस्टसुद्धा असेल. आणि आता शेवटचा पण महत्त्वाचा भाग, ऑनलाईन अर्ज नक्की करायचा कसा. चला, ही प्रोसेस स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. प्रोसेस खूपच सोपी आहे. सगळ्यात आधी ऑफिशियल वेबसाईटवर जायचं. तिथे रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये गट क पदांची लिंक शोधा. फॉर्म काळजीपूर्वक आणि अचूक माहितीने भरा. मग तुमचे डॉक्युमेंट्स आणि फोटो अपलोड करा, फी भरा आणि सबमिट. बस. आणि हो, फायनल अर्जाची एक प्रिंटआउट काढून नक्की ठेवा. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे नीट ऐका. अर्ज फक्त आणि फक्त महानगरपालिकेच्या अधिकृत म्हणजेच ऑफिशियल वेबसाईटवरूनच करायचा आहे. कोणत्याही दुसऱ्या किंवा बनावट वेबसाईटच्या फंदात पडू नका. मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय, शेवटची तारीख आहे 18 मार्च 2026. त्यामुळे अजिबात दिरंगाई न करता वेळेच्या आत अर्ज नक्की करा.
तर मग इतकी सगळी वेगवेगळी पदं, स्पष्ट निकष आणि अर्ज करायचा सोपा मार्ग, सगळं काही आपल्या समोर आहे. विचार करा, कदाचित हीच आपल्या करिअरची पुढची मोठी संधी असू शकते. अशाच नवीन जॉब अपडेटसाठी मराठी जॉब अलर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.